जे काम जे कार्य प्रत्येक महिला करता ताची दखल घेवपाक जाय, ताका दाद दिवपाक जाय. ह्या एका कारणाक लागून महिला मेळावो आमी साजरो करपाक सुरवात केली. इंटरनॅशनल वुमन्स डे काल जालो. खूब जाणां दिसतलें की इंटरनॅशनल वुमन्स डे काल जालो, पूण आज आमी हो सेलेब्रेट कित्याक करता. पूण आमचो जो अंत्रूज महाल आसा, ह्या महालान सगळे जे आमचे कल्चर्स आसा, संस्कृती आसा, ती मुखार व्हरपाक सगळ्यो महिला आसत त्यो मुखार जाता. आनी पयर आनी काल जी आमची नम आसता किंवा शिगम्याची सुरवात जाता, ह्यातून सगळ्यांचो सहभाग आसता. आनी त्या खातीर आज आमी हो महिला दिन साजरो करूया. मला असं लक्षात आलं, लहानपणापासून इतक्या महिलांचा माझ्या स्वतःवरती इतका इन्फ्लुएन्स आहे. मी अगदी लहान होते, खूप 1-2 वर्षाची होते, तेव्हा माझी आई नेटची एक्झाम देत होती, NET. आणि मला आठवत आहे की आईचा अभ्यास नीट व्हावा म्हणून माझी पणजी घरी मला सांभाळायची. मी आईच्या अभ्यासाच्या मध्ये जाऊ नये म्हणून माझी पणजी माझ्याशी काही खेळ खेळायची. तिला चालताही यायचं नाही, इतकी ती म्हातारी होती, पण ती एका ठिकाणी बसून माझ्याशी लपाछपी आणि असे असंख्य खेळ खेळायची. माझी आई मुंबईला डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे माझ्या आईने गुरुकुल पद्धतीने घरंदाज तालीम घेतली. 9 वर्ष सलग आई माझी मुंबई पुणे ट्रॅव्हल करायची गाणं शिकण्यासाठी. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या ती जेव्हा शिकायला जायची, मी तेव्हा 2री-3रीत वगैरे होते. परत एकदा आईचं गाणं नीट व्हावं म्हणून आजी मला सांभाळायची. विविध प्रकारचे गेम्स माझ्या आजीने शोधून काढले होते, जसं की आमच्या बंगल्याच्या टेरेसवरती माझी आजी बाराखडी लिहायची आणि तो लहानपणी माझा आणि आजीचा गेम असायचा. मग आजी मला सांगायची क कुठे लिहिलाय शोधून काढ, मग मी पळत जायचे क शोधायचे. अशा विविध काही तिच्या आयडियाजनी, युनिक आयडियाजनी तिने काही गेम्स शोधून काढले होते, ज्याच्याने ती मला एंगेज ठेवायची, जेणेकरून माझ्या आईचं गाणं नीट होईल. आणि एवढे सगळे प्रयत्न माझ्या पणजीनी, माझ्या आजीनी, घरच्या सगळ्यांनी केले. माझी आई अलंकार, संगीत अलंकार, जी निशारदच्या नंतरची परीक्षा असते, त्याच्यात भारतात प्रथम आली. MAला सुद्धा आईने गोल्ड मेडल मिळवलं. आणि SNDT पुणे विद्यापीठ इथे माझी आई गुरु म्हणून कार्यरत होती. हे मला असं वाटतं की घरच्या सगळ्या स्त्रियांचा तिला जो सपोर्ट मिळाला ते डेफिनेटली त्याच्यामुळे झालं. आणि याहून पुढे जाऊन जेव्हा आई तिच्या करिअरच्या पीकवरती होती, तेव्हा मी सारेगमप लिटिल चॅम्प्स या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. आणि माझं गाण्यातलं करिअर एका अर्थी त्याच्यानंतर सुरू झालं. जेव्हा आई स्वतःचे कार्यक्रम करत होती, तिचं करिअर पीकवरती होतं, पण आईने तिचं करिअरचा त्याग करून, ते सॅक्रिफाईस करून ती पूर्णतः माझ्या करिअरकडे तिने फोकस शिफ्ट केलं, माझं गाणं नीट व्हावं म्हणून. तर मला असं वाटतं माझ्या आईने मला गाणं शिकवलं. आई माझी गाण्यातली गुरु आहे. तीच जे प्रोग्राम्स गेले 16-17 वर्ष झाले आता मी जे गाण्याच्या क्षेत्रात आहे, तर मला मॅनेज सुद्धा आईच करते. प्रोफेशनली मॅनेज आईच करते, गाणं पण आईच शिकवते. कधी काही वाटलं कुठे प्रोग्रामच्या आधी काही पटकन शिवून द्यायची वेळ आली तर ती ते शिवून पण देते. तिला जर असं जाणवलं की दिवसभर मी उपाशी आहे, तर माझ्यासाठी माझ्या आवडीचे काही खाद्यपदार्थ बनवणं किंवा माझं रेकॉर्डिंग असेल कधी, तर माझ्या आवडीचं काही माझ्यासाठी बनवून देणं, इथपासून सगळे मल्टीटास्किंग करताना मी आईला बघितलेलं आहे. सो मला माहिती आहे की एव्हरी वुमन इज अ सुपर वुमन. आता आपण ह्या स्त्रीचं 3रा टप्पा बघतोय. साधारण 10 ते 20 सालापासून आता असं झालंय की बऱ्याच मुली IT सेक्टरमध्ये, ऑफिसेसमध्ये काम करतात आणि त्यांचं कॉम्पिटिशन मुलांबरोबर, पुरुषांबरोबर इतकं झालंय की त्या आपल्याला दे फील दॅट दे आर समबडी स्पेशल. आम्ही कोणीतरी स्पेशल आहोत. तर ह्या सगळ्या स्त्रीच्या प्रवासात मला एकच सांगावंसं वाटतं की कुठल्याही वयाप्रमाणे
त्याच्यामुळं आपण आपल्या आयुष्यात बॅलन्स ठेवला पाहिजे. आज आपण इतक्या सगळ्या वक्त्यांना ऐकलं, समजून घेतलं आणि एक वैशिष्ट्य आजच्या कार्यक्रमाचं की प्रत्येक वक्त्याचा मुद्दा हा वेगळा होता. म्हणजे आपण समजू शकतो की स्त्रीचं आयुष्य किती विविधांगी आहे. आज 10-12 वक्ते बोलले तरी सुद्धा एकही मुद्दा त्यामध्ये रिपीट होत नाही, परत परत तोच सांगितला जात नाही आणि तेच या स्त्रीचं वैशिष्ट्य आहे. थोडक्यात सांगायचं तर आपण एक म्हणू शकतो की संपूर्ण स्त्री किंवा स्त्रीचा जन्म आपण एका भाषेत म्हणजे अष्टांग आरोग्य सांभाळणे या जे काही विषय सांगितले गेले तर अष्टांग आरोग्यामध्ये शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, तुमची सोसायटी असते त्याचं, तुमच्या समाजासाठी तुम्ही जे काय करता, तुमचे फायनान्शियल अधिकार हे प्रत्येक स्त्रीनं समजून घेतले पाहिजेत आणि हे सगळं झालं तरच तुम्ही आज आपल्या उत्तम शहरामध्ये, उत्तम राज्यामध्ये आणि उत्तम देशामध्ये राहू शकता. आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची वाटते की ह्या वर्षाची थीम आहे वुमन एम्पॉवरमेंट. एम्पॉवरमेंट म्हणजे काय? माझी शक्ती वाढवायची नाही, तर मला स्त्रीला अशी शक्ती मिळवून द्यायची की ती स्वयंपूर्ण बनेल. स्वयंपूर्ण कशामुळे बनणार आहे? तर हे आरोग्याचे भाग आहेत, पण त्याबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे ते शिक्षण. आज मला सांगायला अतिशय आनंद होतो की आपण जेव्हा 12 वर्ष एक काम करतो तेव्हा त्याला एक तप म्हणतात आणि जेव्हा एखादं आपण काम सतत करत राहतो त्याला तपश्चर्या म्हणतात. तर ढवळीकर ट्रस्ट आणि सुदीनबाई ढवळीकर हे आज आमच्याशी संबंधित सर्व स्त्रियांना 2 तपश्चर्या करीत आहेत की जेणेकरून या समाजातील स्त्रियांची उन्नती व्हावी, त्या पुढे याव्यात. म्हणजे त्यांनी तप केलंय म्हणून आज स्त्रिया ह्या भागातल्या असतील किंवा ह्या राज्यातल्या असतील आज एवढ्या पुढे आलेल्या आहेत. त्यामुळं माननीय माधवराव ढवळीकर ट्रस्ट आणि सुदीनभाईजी ढवळीकर आणि त्यांचे कुटुंबीय आणि आणखी सांगायला आनंद होतो की मिथिल ढवळीकर यांच्यासारखी पुढची पिढी सुद्धा यामध्ये सहभाग घेत आहे. कारण जेव्हा एखादी पिढी 2 पिढ्या काम करतं त्यानंतर एखादं मूल म्हणतं की मला हे नको, मला खेड्यात राहणं नको, मला शहरात राहायचंय, मला असलं काम नको, मला अमेरिकेला जायचंय, असं न होता जेव्हा तुमची मुलं तुमच्या बरोबर कामाला उभी राहतात तो तुमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा आणि सुखाचा क्षण असतो. तर आज आमची संस्था, आपण नाव ऐकलं असेल माधवराव वैद्य, हे गोव्यात जन्मले काजरात आणि त्यानंतर ते मुंबईला शिक्षणाला गेले. मुंबईहून परत येताना त्यांची मुंबई गोवा ही वाट बंद होती, त्यामुळे त्यांना कर्नाटकात राहावं लागलं आणि त्यांनी कर्नाटकात अत्यंत उत्तम संस्था कर्नाटक आरोग्यधाम याची निर्मिती केली. आज आपल्या इथल्या बहुसंख्य महिलांच्या मुली तिथं शिक्षण घेत आहेत आणि विविध विषयांचे अभ्यासक्रम आम्ही तिथं द्यायचा प्रयत्न करतो. पण सर्वात महत्त्वाचं जे बघतो ते परिपूर्ण तिचं व्यक्तिमत्व उन्नत व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आपण जर बघाल तर आमच्या संस्थेला एकच मेन गेट आहे. त्या मेन गेटमधनं जेव्हा मुलगी आत येते तेव्हा आम्ही तिच्या पालकांना सांगतो की तुम्ही जेवढी काळजी घेतली तेवढीच काळजी आम्ही मुलीची घेणार आहे. आणि यामध्ये ढवळीकर ट्रस्ट आणि आम्ही हातात हात घालून गेली 25 वर्ष जवळजवळ 650च्या वर मुलींना आज अत्युत्तम शिक्षण दिलेलं आहे. मला इथं सांगायला आनंद होतो की जेव्हा तुम्ही 600-700 मुलींना शिक्षण देता, उत्तम शिक्षण देता, मेडिसिनचं शिक्षण देता, तेव्हा त्या 600 मुलींबरोबर माहेरचे 5-10 लोक आणि सासरचे 5-10 लोक यांचीही उन्नती होत असते, त्यांचाही कॉन्फिडन्स वाढत असतो, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्यांचे जे राहतात त्याचं राहणीमान चांगलं होत असतं, त्यांचे विचार उत्तम होत असतात. आणि एवढंच नाही तर आज जवळजवळ 70 ते 80% आमच्या मुली, आपल्या मतदारसंघातल्या मुली पूर्ण गव्हर्मेंट जॉब, गोवा मेडिकल कॉलेज असेल, गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये
जॉब करत आहेत आणि त्यासाठी नुसतंच त्यांना ॲडमिशन मिळवून आर्थिक सहाय्य तर पूर्ण सुदीनभाई आणि ढवळीकर ट्रस्ट करतातच, पण त्याच्याबरोबर त्यांना पुढची उत्तम नोकरीही लागेल याचीही खात्री ते बघत असतात आणि त्यांचं मानसिक आरोग्य त्यांना योग्य ठिकाणी ॲडमिशन मिळवून देणं आणि त्यांना आमचा ट्रस्ट सहकार्य करत असतो. आमकां जी कमतरता महिला वर्गात आसा ती पूर्ण करपाचेर मन बसून तातूंत भाग घेवपाचो आनी आपली कुटुंब मुखार कशें वतलें हें पळोवपाची आवश्यकता आसा आनी त्या खातीर तो प्रत्येकान प्रयत्न करचें अशें नमूद करता. चड उलयना कारण उलोवपाकूय जायना. खरें म्हणजे म्हाका 20 मिनटां उलय म्हणिल्लें पूण 22 मिनटां नंतर जायना आनी त्या खातीर तुमकां मन बसून नमस्कार करता. स्त्री ही शक्ती आसा हें लक्षात दवरात. आपल्याक जी घडयता ती सदांच आपली आवय आसता आनी ती खरी पयली गुरू आसता आनी त्या खातीर सदांच जशें बाब रामचंद्रन म्हळें की आपल्या आवय बापायक विसरूं नाका, हें लक्षात दवरून तुमी मुखार वचपाक जाय अशें म्हाका दिसता. येणाऱ्या काळांत बऱ्यो गोश्टी समाजा मुखार हाडपाचो आमी प्रयत्न करया अशें नमूद करता. आनी तुमी हांगा मोठ्या संख्येन हांगा जमले त्या बद्दल तुमकां शुभेच्छा दिता आसतना परत एकदां सगळ्यांक स्त्री शक्ती जितली हांगा आयल्या तांकां तांचे मना पासून अभिनंदन करता, आभार मानता आनी म्हजे 2 शब्द आवडटे घेवचे पयलीं म्हाका मनसाक मुखार घेवपाक जे आमचो हांगा सन्मान केला आज म्हाका खूब आनंद जाता. जवळ जवळ कितलेशेच लोकांचो आमी सन्मान केलो आनी आज तर लास्ट तो सन्मान जाला तांणी खेळांत नैपुण्य दाखयलें म्हणून तांचो सन्मान केला. त्या सगळ्यांचें परत एकदां अभिनंदन करता. जे डॉक्टर्स, इंजिनियर्स, स्पेशली विमेन्स जाल्यो, MBBS जाल्यो, MD जाल्यो, MS जाल्यो, डेंटिस्ट जाल्यो, प्रोफेसर जाल्यो, इंजिनियर्स जाल्यो, आमचे सगळ्याचे ट्रस्टा तर्फे जे कोण शिकले तांचे मन पासून अभिनंदन करता.